काही वाक्य या धवळ्यांबद्दल बोलती आहे. धवळे म्हणजे काय तर विवाहावेळी गावयाच्या वरविषयक गीतांना धवळे असे म्हणतात. मग ते महदम्याचेच कसे विवाहता आधी होत होते, खरं की नाही? तर इथे आपल्याला एक गोष्ट आठवते, जी गोष्ट आता प्रत्येक वेळी आपण ऐकली. मी पुन्हा पुन्हा ती सांगणार नाही, खरं म्हणजे माझ्या सांगण्यात ती होती, पण मी त्याला आउट करते जरा, की बाशिंगचं आकर्षण आणि ते बाशिंग बांधायचं आहे, विवाह प्रवृत्ती झाली आहे प्रभूंना आणि म्हणून मग विवाह होतो आहे. तर ही विवाह प्रवृत्ती म्हणजे लग्नाची ही इच्छा झाली. या इच्छेनंतर अगदी खऱ्या खऱ्या लग्नासारखी सगळी तयारी इथे करण्यात आली. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं इतक्या सगळ्या माणसांसमोर काय बोलणार आहे याच्या संदर्भात न बोललेलंच बरं. पण एक महत्वाची गोष्ट मला इथे उल्लेख करावीशी वाटते की महदम्याला मला लग्नाची प्रवृत्ती झाली असं सांगणं, याच्यामध्ये किती मोठं मानसिकता आहे, सायकोलॉजी. आज आपण म्हणतो, आज प्रत्येक माणसाचा सायकोलॉजी बद्दलचा अभ्यास, मुलाला काही जमत नाही, मुलगा अभ्यास करत नाही, बरं वागत नाही, न्या तिकडे सायकोलॉजिस्टकडे. हे सगळं काउन्सिलिंग तिकडे गोविंद प्रभूंकडे आलं. कसं काय तर ज्या अवस्थेमुळे, आता आपण नाटका बघितली, सगळं बघितलं, आणि या अवस्थेमुळं भांबावलेली ही महदारीसा कुणालाच आपलं दुःख सांगताना कधी तुम्ही पाहिली नाही. त्यात सार आतल्या दडपून ठेवलं आणि हे दडपलेलं सगळं हिच्या मनाचा कळत स्फोट होऊ नये. हिला कुठून तरी आउटलेट, मगाशी शब्द वापरला सरांनी, जगताप सरांनी, आउटलेट. त्या आउटलेटचं एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते जे प्रभूंनी म्हटलं की मला विवाह प्रवृत्ती झाली. म्हणजे हे न केल्या प्रकारे ना ॲटलिस्ट हे 4 दिवस तरी महदंबा या आनंदात राहील. आणि म्हणून मग ती विवाह प्रवृत्ती त्यांनी सांगितली. थोड्या संताला वेडा पिसा असला, काही असला तरी विवाहाची प्रवृत्ती होणे संयुक्तिक नाही वाटत पहिल्यांदा जेव्हा आपण ऐकतो. पण मग त्याच्या मागचं विज्ञान आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की का विवाह प्रवृत्ती झाली. आणि अशी मग तिथे ती म्हणते की मी काय गाऊ. तिला प्रभू म्हणतात की तू गा ना, विवाहाची गाणी गा, रुक्मिणी स्वयंवर गा. आणि हे म्हणत असताना तिने जेव्हा विरोध केला तेव्हा श्री प्रभू महदारीला म्हणतात, आओ मेली गाय 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 म्हणे. आओ कृष्ण रुक्मिणी काय गाऊ तर आओ कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे. तुरया थाट गाय म्हणे, तुरया थाट गाय म्हणे अशी आज्ञा केली. आणि महदम्याने श्रीकृष्णाची कथा गायली. आणि हेच धवळे पुढे कवयित्री महदम्याच्या नावाने प्रसिद्ध झाले.
जय जय श्री प्रभु गोविंदा, जय जय श्री प्रभु गोविंदा। श्रोत्यांनो, अशा या गवळ्यांच्या अमृत सागरात आपण विहार करतो आहोत. खरं म्हणजे पुन्हा एकदा माफी मागते मी, पटापट तिथे ओळीच्या ओळी कापती आहे आणि पण या कापत असताना कदाचित भावनांची मोडतोड होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते. आता या गवळ्यांमध्ये आरंभी काव्य परंपरेला अनुसरून महत्त्वाने सर्वेश्वर श्री चक्रधराचे स्मरण करून द्वापरी श्रीकृष्ण प्रभूंना समर्पित केले. रुक्मिणी के सौंदर्य गुण वर्णन करताना महत्त्वाने लक्ष गुणांनी युक्त असणारी मोहक पण तेवढीच धैर्यवान आणि आपला आंतरिक आवाज ऐकणारी रुक्मिणी साक्षात श्रोत्यांच्या पुढे उभी केली. आंतरिक आवाज ऐकणारी का म्हणते? कारण तिला जे पाहिजे ते ती सांगू शकली. तेव्हा रुक्मिणी आता बघून झाली आहे. अशा या रुक्मिणीच्या स्वयंवराची चिंता तिथे पिता भीमकाला लागली होती. ती सुकन्या आता कुणाला द्यावी या चिंतेत असताना त्रिभुवनात सौंदर्यवान असा कृष्णच आहे असं राजा भीमकाला द्वार घेऊन आलेला वाट कल्याणकीर्तीकडून कळलं. त्याच्या तोंडून ऐकलेल्या कृष्ण वर्णनाने कृष्ण हाच रुक्मिणीसाठी योग्य आहे, यालाच आपली रुक्मिणी द्यावी असा विचार प्रत्यक्षपणे जेव्हा भीमकाने आपल्या दरबारात मांडला त्या प्रसंगाचे वर्णन महत्त्वा अगदी मोजक्या शब्दात पण अगदी चित्रफित सरसर डोळ्यासमोर जावी या पद्धतीने करते. रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणी याच्यासाठी विरोध आणि शिशुपाळाने केलेली निवड हे सारं तिच्या सख्यांच्या माध्यमातून तिच्या महालापर्यंत पोहोचवण्याची जी महत्त्वा कवयित्रीची सौंदर्याची जी तिची उंची आहे ती उंची आपल्याला तिथे कळण्याशिवाय राहत नाही. तर आता ऐकूया पुढला भाग.
इथपर्यंतचा हा कथाभाग आपण ऐकलाय आणि द्वारका कशी सुंदर कसे कळस विरवतात आहे आकाशात इथपर्यंत आपण ऐकलंय. म्हणजे विश्वकर्माने द्वारका बनवली अमरावतीपेक्षा सुंदर आहे, कैलासपेक्षाही सुंदर आहे. आता उत्तरार्धाचा भाग मी आधी न बोलता उत्तरार्धाचा भाग आपण सुरू करतोय. उत्तरार्धामध्ये 4 चरण तुम्ही घेऊ शकता.
तुझा